डायरेक्ट हॉटेलमधून बीचपर्यंत 5 मिनिटामध्ये. खूप छान एक्सपिरियन्स. हे आहे रिसॉर्टला लागून असणारे कॅन्डोलिम बीच. एक असं ठिकाण जिथं निसर्ग, शांतता आणि सोबत समुद्राच्या लाटा. आणि हा आहे आपल्या रिसॉर्टमधील इव्हिनिंग व्ह्यू. बागेतल्या सुंदर स्टॅच्यूज, हिरवळ आणि समुद्राच्या वाऱ्याची थंड झुळूक, सगळं काही मन मोहून टाकणार. खूप मस्त. असे अमेझिंग अनुभव घेण्यासाठी तुम्हालाही गोव्याला यायचं असेल आणि तेही अगदी बेस्ट बजेटमध्ये, तर व्हिडिओच्या शेवटी मी त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. नक्की पहा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ. आज आपण आलो आहोत नॉर्थ गोव्यामधील सुंदर संतना बीच रिसॉर्टमध्ये. या ठिकाणी उजव्या साईडला रिसेप्शन हॉल आहे. वेलकम ड्रिंक देऊन आपले स्वागत केले आहे. खूप छान असे हे रिसॉर्ट आहे. पूर्ण प्रत्येक कोपरा हिरवळीने असा नटलेला आहे. खूप डेकोरेटिव्ह आणि वेल मेंटेन्ड अशी ही एरिया आहे. खूप मोठी एरिया आहे ही. ह्या ठिकाणी रूम्स आहेत अवेलेबल आणि त्यासोबत व्हिलाही आहेत. मोठी फॅमिली असेल तर व्हिलासुद्धा घेऊ शकतो. छान छान स्टॅच्यूज आहेत. खूप छान असे डेकोरेशन आहे. आता आपण आपल्या रूममध्ये पोहोचत आहोत. ही आहे आपली रूम. मोठी आहे साईज. रूमची साईज मोठी आहे. डेली 2 बॉटल्स पाण्याच्या देत असतात, ड्रिंकिंग वॉटर. हे वॉशरूम आहे. बाथरूम पण मिडियम साईज आहे, मोठे आहे. आणि या ठिकाणी टीव्ही आहे, कबर्ड आहे, बाल्कनी आहे ह्या साईडला. बाल्कनीतून हा पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसतोय रिसॉर्टचा. स्विमिंग पूल सुद्धा समोरच दिसत आहे. फ्रीज आहे, लॉकर आहे. पूर्ण सुखसोयी आहेत रूममध्ये. सकाळी ब्रेकफास्टसाठी जात असताना ह्या रिसॉर्टची ही सफारी तुम्हाला दाखवत आहे. नेचर, ग्रीनरी, फुले आणि विविध पक्ष्यांचे आवाज, एक खास अनुभव. खूप छान असे व्हिलाज आणि रूम्स आहेत आणि समोर पूर्ण हिरवळ आहे. रेस्टॉरंटपर्यंत जाताना 10 मिनिटाचे डिस्टन्स आहे, परंतु इथून जात असताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि त्याबरोबरच हलकासा वॉकिंगचा व्यायामही होतो. स्विमिंग पूल आहे.
लहान मुले तसेच सिनियर सिटीजन्स असे सर्वांनाच आवडणारे असे हे मनमोहक ठिकाण आहे. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. ह्या रिसॉर्टच्या आजूबाजूला अनेक असे फेमस गोव्याचे पॉईंट्स आहेत, जसे की बागा बीच, सिंक्वेरियम बीच, कॅन्डोलियम बीच, अगोडा फोर्ट असे बरेच पॉईंट्स आपण या ठिकाणी राहून पाहू शकतो. असे वेगवेगळे सुंदर अनुभव घेण्यासाठी आपले चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीचे मेंबर्स बना. तुम्हाला जर हा अमेझिंग रिसॉर्टचा अनुभव आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण पोहोचलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. आता ब्रेकफास्टमध्ये येथे काय काय आहे पाहूया. येथे रेस्टॉरंटमध्ये सुद्धा एक लहान पूल आहे आणि त्याच्या बाजूला ब्रेकफास्टसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. मसाला आमलेट भी बनाओ.
मशरूम चीज वाला बनाओ पहले। हाँ कितने में है? हाफ फ्राई सुबह में हाफ फ्राई मसाला हो गया ना ब्रेड भी मशरूम और क्या है इसमें, क्या क्या? पेपर है, सॉल्ट है, चीज़ लास्ट में डालेंगे। मसाला ऑमलेट है क्या? चीज है। ब्रेकफास्टमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज आहेत आणि टेस्टी फूड आहे। येथे कारसाठी सुद्धा प्रायव्हेट पार्किंगची व्यवस्था आहे। हा आहे बीचकडे जाणारा रस्ता। ह्या हॉटेलमधून डायरेक्ट आपण बीचकडे एंट्री करू शकतो। खूप छान निसर्ग आहे ह्या ठिकाणी। पूर्ण हॉटेल निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारची खूप व्हरायटीज मध्ये झाडे आहेत। बंदिस्त विहीर आहे। दगडाचं सगळं बांधकाम आहे। लाल दगड चिरामध्ये ही विहीर तयार केलेली आहे। अतिशय सुंदर होते। 5 मिनिटात आपण ह्या बीचवरती पोहोचू शकतो हॉटेलमधून। बीचकडून आल्यानंतर येथे शॉवरची सुद्धा व्यवस्था केली आहे। या ठिकाणी हातपाय धुवून आपण पुढे जाऊ शकतो। बघा इथून दिसत आहे समुद्राच्या लाटा। दुपारची वेळ आहे त्यामुळे भरती आहे समुद्राला आता। हॉटेलचे बीच शेजारी रेस्टॉरंट आहे। नारळ टाकायला लागले, खाली प्लास्टिक कागद टाकलेला आहे आणि वर हे जावळ्या नारळाच्या, म्हणजे थंड राहिलं पाहिजे, पाणी आत न आलं पाहिजे, त्यासाठी सगळं त्यांचं चालू आहे काम। हॉटेलचंच रेस्टॉरंट आहे हे बीच साईड।
मस्त. डायरेक्ट हॉटेलमधून बीचपर्यंत 5 मिनिटामध्ये. खूप छान एक्सपिरियन्स. एकदम सुंदर बीच आहे, जास्त गर्दी नाही. समुद्राचा आवाज यायला लागलाय बघा. एवढ्या उन्हातही खूप छान वाटतंय. गारवा आहे हवेमध्ये. ऊन आहे परंतु हवेमध्ये गारवा आहे. हे रिसॉर्ट आम्ही सनशाईन टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून बुकिंग केले होते. सनशाईन टूर्स तुम्हाला एकदम बेस्ट रेटमध्ये हे रिसॉर्ट बुकिंग करून देईल. तसेच यांच्याकडे बेस्ट 3 नाईट 4 डेज जे बजेट फ्रेंडली गोवा पॅकेजेस आहेत. नॉर्थ गोवा टूर, साऊथ गोवा टूर, डिनर क्रूज, वॉटर स्पोर्ट्स आणि गोव्यामध्ये फिरण्यासाठी गाडी, हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. आणि यांची गुगल रेटिंग्स पण 5 स्टार आहे. गोव्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा यांचे कार्स अवेलेबल आहेत. त्यामुळे आणि यांची स्वतःची गोव्यामध्ये टीम आहे. त्यामुळे कुठेच काहीही अडचण येणार नाही. तर तुम्हालाही अशी मस्त गोवा ट्रिप बुक करायची असेल तर सनशाईन टूर्स अँड ट्रॅव्हल्सला जरूर कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. आता भेटूया लवकरच पुढच्या गोव्याच्या सिरीजच्या डेस्टिनेशनमध्ये आणि गोवा वाईबसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.